हम कहा जहान मांग रहे हैं, हम कहा ये जहां मांग रहे हैं, हम तो अपने हक का घर मांग रहे हैं। हम कहा ये जहां मांग रहे हैं, हम अपने हक का घर मांग रहे हैं। सरकार तुम चलाओ, सरकार तुम चलाओ, हमें कोई गम नहीं, लेकिन हमारे घर की बात आएगी तो हमसे कोई कम नहीं, हमसे कोई कम नहीं। नवी मुंबई तुर्भेतील नगरसेवक सुरेश कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग क्रमांक 14 व प्रभाग क्रमांक 20 च्या झोपडपट्टी वासियांसाठी शिवसेना शाखेच्या आवारात बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीमध्ये झोपडपट्टी वासियांमध्ये क्लस्टर योजनेसंदर्भात जनजागृती मोहीम राबवत त्या संदर्भात माहिती दिली। 27 मार्च रोजी महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ MIDC च्या माध्यमातून नवी मुंबई व तुर्भे झोपडपट्टी पुनर्विकास संदर्भात टेंडर काढण्यात आले होते। पण MIDC च्या माध्यमातून काढण्यात आलेल्या निविदामध्ये नवी मुंबई व तुर्भे झोपडपट्टीतील नागरिकांवरती अन्यायकारक अशी ही निविदा होती। म्हणून शिवसेनेचे विरोधी पक्षनेते विजय चौगुले आणि शिवसेनेचे कार्यसम्राट नगरसेवक सुरेश कुलकर्णी यांनी या टेंडरला झोपडपट्टीतील नागरिकांच्या मार्फत जाहीर विरोध दर्शवत तसेच वारंवार शासनाला पत्रव्यवहार केल्यामुळे आज महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारामुळे महाराष्ट्र शासनाने MIDC च्या माध्यमातून काढण्यात आलेल्या सर्व निविदा रद्द करण्यात आल्या आहेत। त्याबद्दल सुरेश कुलकर्णी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उदय सामंत यांचे आभार मानले आहे। वादग्रस्त निविदा रद्द झाल्यामुळे नवी मुंबईत आता राजकारणाला वेगळेच वळण लागलंय। टेंडर रद्द झाल्याबद्दल आता नवी मुंबईत भाजपा आणि शिवसेनेत श्रेयवादाची लढाई सुरू आहे। टेंडर रद्द झाली म्हणून कोणीही श्रेय घ्यायची गरज नाही। शिवसेना आणि भाजपा हे एकच सरकार आहे, असे यावेळी सुरेश कुलकर्णी यांनी व्यक्त केले। SRA ऐवजी क्लस्टर योजना लागू करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे। वेस्ट टू एनर्जी हा डम्पिंग ग्राउंड मध्ये प्लॅन येतोय। फक्त गॅस निर्मिती होणार, सत्ताधारी का नागरिकांची दिशाभूल करत आहे। काही BCom झालेली शिकलेली लोक आहेत, पण या प्रकल्पाला का विरोध करत नाही, अशी टीका यावेळी सुरेश कुलकर्णी यांनी सत्ताधाऱ्यांवर केले। एक लोकांमध्ये एक भीती निर्माण झालं होतं। SRA योजना लागू झाला आहे, त्या ठिकाणी पात्र अपात्राचं आणि त्या ठिकाणी MIDCने टेंडर काढलं होतं की सर्वप्रथम मी आदरणीय मुख्यमंत्री, आदरणीय उपमुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्रींचं आणि आमचे सामंत साहेबांचं मी मनापासून आभार मानतो। त्यांनी SRA योजना हे टेंडर आपला जे MIDC टेंडर निघाले ते टेंडर रद्द केल्याबद्दल त्यांचा खूप मनापासून मी आभार मानतो। आणि आमचं उद्या ह्या ठिकाणी SRA योजना न लागता त्या ठिकाणी जर कस्टल डेव्हलपमेंट जर केले, त्या ठिकाणी अतिशय लोकांचं चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी लोकांना म्हणजे चांगले घरं भेटतील हे उद्देशाने आमचा हा मीटिंग लागलेला होता। ऐका, ह्या ठिकाणी मी उद्या बोलत सुरेश कुलकर्णीने उद्या टेंडर रद्द केले, विरोधक बोलल मी रद्द केले, तसा काय नाही। त्या ठिकाणी मुख्यमंत्री साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, दोन्ही उपमुख्यमंत्री, त्या ठिकाणी उदय सामंत साहेब, ह्या लोकांनी सगळ्यांनी मिळून शासनाचा हा जे काय टेंडर निघाला आहे या लोकांच्या माध्यमातून टेंडर रद्द केलेलं आहे। कुणीही टेंडर रद्द केलं नाही। वरून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री परत उदय सामंत साहेबांनी हे टेंडर रद्द केले। हे कालच परवा दिवशी आम्हाला माहिती पडलं दुपारी टेंडर रद्द केले म्हणून। त्या ठिकाणी कुणी श्रेय घ्यायची गरज नाही, सरकार एकच आहे। त्या ठिकाणी शिवसेना BJP एकत्रित आहे सगळे सरकार। त्या ठिकाणी मी श्रेय घेणार आहे, ते श्रेय घेणार आहे अशातला कुठली गोष्ट नाही। त्या ठिकाणी सरकार शिवसेना BJPची सरकार असल्यामुळे सगळे एकत्र येऊन निर्णय घेतले, ते टेंडर रद्द केले। त्यांचे जे काय लोक दिशाभूल करतात, मला एकच म्हणायचं, जे काय असतील दिशाभूल करण्यापेक्षा त्या ठिकाणी हे डेव्हलप कोणी करायचे लोकांना। आज आम्ही बोललो, आज कस्टल डेव्हलपमेंटमध्ये जे विषय आलेले आहेत त्या ठिकाणी बाबा 323 एरिया खालचे, वरचं पण 300 एरिया भेटतात, म्हणजे 638 काहीतरी 48 एरिया भेटतात। पण लोकांना हे काय नको आहे का? सगळेच हा कस्टल डेव्हलपमेंट जर आलं, अतिशय लोक आमचे झोपडपट्टीतले लोक या गोष्टीला स्वागत करतील। काय का काय घेतले काय भांडगोळ बोलत असतील, मी दिशाभूल करतो, मी दिशाभूल करत नाही। पहिले मग एक काम करा, मी ज्या वेळेस कुठली योजना आहे तर मी सगळ्या लोकांसमोर अगोदर जातो। मग दिशाभूल करायचे प्रश्न कुठे आहे? सरकारमध्ये मी पण आहेत, ते बोलणारा पण आहेत। मग ते शासनानेच जे मान्यता देईल ते पुढचं होईल, पुढं काय व्हायचं ते। जर मी दिशाभूलाचे प्रश्न होतच नाही ना, दिशाभूल कोणी करावं? या ठिकाणी आता डम्पिंग ग्राउंडमध्ये एक प्लांट येते वेस्ट टू एनर्जी,
त्या ठिकाणी हे लोक लोकांना काय दिशाभूल करतात, फक्त गॅस निर्मिती होणार आहे असं बोंबला सुटलेले आहेत. काय बीकॉम झालेले काय लोक आहेत, शिकलेले लोक आहेत, पण ह्या लोकांना कळायला नको झोपडपट्टीमध्ये ते राहतात, आम्ही राहतो. त्या ठिकाणी त्या गोष्टीला विरोध करायला पाहिजे. का करत नाहीत? ते करणार नाहीत, त्यांच्यात तेवढी ताकद नाही करायची. ते कुठंतरी दबावाखाली आहेत म्हणून करत नाहीत, आणि मी करतो.